काल सकाळी 6 वाजता एक ईमेल आला आणि अनेक म्हणजे जवळपास 12,000 भारतीय जे काही एम्प्लॉईज होते त्यांचं करिअर जे आहे ते संपुष्टात आलं. होय मित्रांनो, ही गोष्ट खरी आहे. ओरॅकल सारखी कंपनी जी आपण TCS नंतर जे आहे ते एक गव्हर्नमेंट टाईप जॉब मानल्या जायची, त्या कंपनीने 12,000 भारतीय नागरिकांना जे आहे ते डायरेक्टली काढून टाकलेलं आहे. कुठलीही मीटिंग नाही, कसली वॉर्निंग नाही, कसला एस्केलेशन ईमेल नाही, डायरेक्ट तुम्हाला सकाळी 6 वाजता जे आहे ते जॉबवरून काढून टाकण्याचा ईमेल आलेला आहे. ही खूप धक्कादायक स्थिती आहे आणि आपण जर बघितलं तर आजकाल हे सर्रास सर्वच कंपन्यांमध्ये जे आहे ते चालू झालेलं आहे. याच्या मागचं सगळ्यात महत्त्वाचं रिझन म्हणजे कंपनी जे आहे ते आता कॉस्ट कटिंग करण्याच्या मागे लागलेले आहेत. आपण बघू शकतो AI मुळे बरेचसे ट्रेंड चेंज झालेले आहेत, बरेचसे जॉब रोल धोक्यात आलेले आहेत. जसं की डेव्हलपर असेल किंवा डिझायनर असेल, अनेक जे बेसिकली एंट्री लेवल जॉब्स होते ते आता खूप कमी झालेले आहेत. आणि याचा सगळ्यात मोठा जे काही धोका आहे ना, तो आजकालचे जे काही नवीन इंजिनियर्स आपल्याला भारतामध्ये N नंबर ऑफ इंजिनियर जे सध्या अनएम्प्लॉईड आहेत किंवा इंटर्नशिप करत आहेत, ते जॉब शोधत आहेत ना, त्यांच्यासाठी खूप जे आहे ते आता धोक्याची घंटा आपल्याला म्हणावंच लागणार आहे. तर ले ऑफ मागचे सगळ्यात महत्त्वाचे उदाहरणं जे काही कारण आहेत मी आता सांगितलं आहे की कॉस्ट कटिंग, सेकंड म्हणजे AI आणि ऑटोमेशन. त्यानंतर ग्लोबल इकॉनॉमी देखील स्लो डाऊन झालेली आहे बऱ्यापैकी. तुम्ही बघू शकता वॉरमुळे अनेक ठिकाणचे जे काही ऑफिसेस आहेत, डिलिव्हरी लोकेशन्स आहेत, ते सध्या स्टॉप करण्यात आलेले आहेत. सो मेजर इम्पॅक्ट यामुळे असा होऊ शकतो की आपल्याला माहीत नाही आहे की कुठलं ऑफिस कधी चालू आहे आणि कधी बंद होऊ शकतं. त्यामुळे कंपनीज देखील आता जे आहे ते रिस्क घेत नाही आहेत. वन मोर रिझन इज ओव्हर हायरिंग इन पास्ट. कोविड नंतर तुम्ही बघू शकता कुठल्याही कॉलेजचे, कुठल्याही ब्रँचचे जे काही स्टुडंट्स आहेत ते IT मध्ये जे आहे ते आपल्याला बघायला मिळायचे. जसं की मी स्वतः ENTC इंजिनियर आहे, माझ्यासोबतचे भरपूर इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकल इंजिनियर सुद्धा आज इन्फोसिस, TCS सारख्या कंपनीजमध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट म्हणून काम करत आहेत. सो याचा नक्कीच इम्पॅक्ट जे आहे ते पडलेला आहे. ओव्हर हायरिंग जी झाली होती ती आता कमी कंपन्याच करत आहेत. त्याचप्रमाणे आता प्रत्येक कंपनीला जे आहे ते डेटा सेंटर उभारायचं आहे, त्यासाठी भरपूर प्रमाणात कॉस्टिंग लागणार आहे. यावर आपल्याला आउटकम काय जे आहे ते कसं सोल्युशन मिळवता येईल. सगळ्यात पहिले म्हणजे नवीन स्किल शिकल्या पाहिजे, जसं की AI, डेटा सेंटर आणि ऑटोमेशन. ह्या प्रत्येकाला जे आहे ते प्रॉम्प्ट इंजिनिअरिंगचे स्किल्स आता आल्याच पाहिजेत. त्यानंतर मित्रांनो, एका इन्कम सोर्सवर जे आहे ते आपल्याला डिपेंड राहून चालणार नाही. खूप डेंजर आहे. मी स्वतः पुण्यात राहतो आणि मी या गोष्टी डेली फेस करत आहे. मला माहिती आहे किती महागाई झालेली आहे. महागाईवर मी एक सेपरेट व्हिडिओ बनवणारच आहे, कारण की मी स्वतः 3 वर्षापासून राहतोय आणि मला माहिती आहे आता ह्या एप्रिल किंवा मार्च नंतर जे काही रेट वाढलेले आहेत, नेक्स्ट लेवल जे आहे ते प्राइजेस हाईक झालेले आहेत. थर्ड म्हणजे इमर्जन्सी फंड तयार ठेवा. जर तुम्ही चांगल्या कंपनीत असाल कामाला तर नक्कीच थोडीफार इन्व्हेस्टमेंट, थोडीफार स्वतःचा प्रोटेक्शन प्लॅन देखील आपण जे आहे ते नक्कीच घेऊन ठेवलेलं पाहिजे, कारण की अनप्रेडिक्टेबल थिंग्स झालेल्या आहेत. आता जॉब करणं म्हणजे पहिलेसारखं राहिलेलं नाही. आणखीन एक गोष्ट म्हणजे लिंक्डइन नेटवर्क देखील आपलं चांगलं स्ट्रॉंग ठेवलं पाहिजे, कारण की जॉब्स जाऊ शकतात तर नक्कीच जे आहे ते आपली प्रोफाईल चांगली असेल तर रेफर होण्याचे चान्सेस जे आहे ते आपल्याला होऊ शकतात. नॉट सेइंग यू एनिथिंग विच इज एक्स्ट्रा ऑर्डिनरी. ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत ते मी स्वतः देखील माझ्या लाईफमध्ये फॉलो करतोय. मित्रांनो, तुम्हाला अशाच इम्पॉर्टंट अपडेट्स आणि ज्या काही करंट ट्रेंडिंग गोष्टी चालू आहेत त्याचा माहिती घ्यायचं असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला फॉलो करून ठेवा, सबस्क्राईब करून ठेवा. असेच अमेझिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज जे आपल्याला आपल्या भाषेमध्ये अगदी सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न मी करणार आहे. सो थँक्यू सो मच गाईज, तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत जर बघितला असेल. मी नक्कीच असे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज आता आपल्या चॅनलवर अपलोड करणारच आहे.